नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य खात्यातील पदभरती नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाची ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या जाहिराती अनुसरून अर्ज सादर करण्यासाठीची सुरुवात देखील झालेली आहे। 19 डिसेंबर रोजी सुरुवात झालेली आहे आणि 31 डिसेंबर हा शेवटची डेट जी आहे ती या ठिकाणी असणार आहे। तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अप्लाय केलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करून घ्यायचं आहे। याची डिटेल जी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कोणते कोणते पद भरण्यात येत आहेत, तसेच विद्यार्थी मित्रांनो या पदांकरिता काय शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे आणि जे काही मंथ तुम्हाला मानधन दिले जाणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विद्यार्थी मित्रांनो पहा, ही जी काही पदे या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरण्यात येत आहेत त्या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे। केवळ ही भरती जी आहे ते कंत्राटी स्वरूपात असणार आहे आणि तुमचं सिलेक्शन जे आहे ते काही पदांकरिता इंटरव्ह्यू बेसवरती आहे आणि काही पदांकरिता डायरेक्टली सिलेक्शन या ठिकाणी असणार आहे। तर पहा, रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी ही अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। रत्नागिरी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्यातर्फे उमेदवारांकडून निव्वळ करार तत्वावरती खालील पदांसाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत। तर पहा, या पदांकरिता तुम्हाला अर्ज सादर करण्याकरिता एकतर टपालाद्वारे पोस्टाद्वारे तुम्ही अर्ज सादर करू शकता किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी या कार्यालयाकडे स्वतः या ठिकाणी जाऊन सादर करू शकता। तर पहा, पदांचे नाव, कोणते पद या ठिकाणी भरण्यात येत आहे, पदस्थापनेचे ठिकाण, पात्रता, अनुभव आणि पदांची संख्या, तसेच एकत्रित जे काही मासिक मानधन आहे ते किती असणार आहे। तर पहा, याचे विवरणपत्र या ठिकाणी देण्यात आलेले आहे। डिस्ट्रिक्ट एपिमिओलॉजिस्ट हे देखील पद आहे। त्यासाठी पहा, कार्यक्रमाचे नाव आहे IDSP आणि पदस्थापनेचे ठिकाण डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर रत्नागिरी या ठिकाणी तुमची स्थापना किंवा जे काही जॉईनिंग ऑफिस असणार आहे ते रत्नागिरी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस या ठिकाणी असणार आहे। त्यासाठी पात्रता MBBS तुमचं एज्युकेशन असायला हवं। एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ तुमचं क्वालिफिकेशन असणं आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी विद्यार्थ्यांनो 1 वर्षाचं मिनिमम अनुभव या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर पहा, एकूण पद आहे, 1 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। ओपन कॅटेगरीची आहे आणि एकत्रित मानधन जे आहे ते 35,000 रुपये पर मंथ तुम्हाला या पदाकरिता दिलं जाणार आहे। नंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर हे पद या ठिकाणी भरलं जात आहे। हे देखील 1 जागा आहे। कॅटेगरी वाईज आपण पाहिलं तर ओपन या कॅटेगरीसाठी ही जागा आहे आणि पोस्टिंग ऑफिस जे आहे ते DTO ऑफिस असणार आहे। त्यासाठी एज्युकेशन पहा, MBBS एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ तुमचं क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनो तुम्हाला कमीत कमी 1 वर्षाचं अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला बेसिक मानधन जे आहे ते पर मंथ 35,000 रुपये दिलं जाणार आहे। नंतर डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट NTCP हे पद आहे। त्यासाठी तुम्हाला 1 जागा भरण्यात येत आहे आणि क्वालिफिकेशन MBBS एनी मेडिकल ग्रॅज्युएट MPH MHA MBA इन हेल्थ तुमचं क्वालिफिकेशन असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे आणि मानधन तुम्हाला 35,000 रुपये असणार आहे। ओके, सो नंतर CPHC कन्सल्टंट हे पद आहे HWC डिपार्टमेंट अंतर्गत आणि नियुक्तीचे ठिकाण आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी या ठिकाणी। या वरील जी काही पदे सांगितलेली आहे विद्यार्थ्यांनो तुम्हाला त्या पदांकरिता एज्युकेशनल क्रायटेरिया सेम ठेवण्यात आलेले आहे आणि 1 वर्ष मिनिमम तुम्हाला अनुभव असणं आवश्यक असणार आहे। आणि ह्या ज्या कॅटेगरीमधून आपण जर पाहिलं तर ओपन कॅटेगरीच्या या ठिकाणी ह्या जागा आहेत। ओके, पर मंथ जे आहे ते 35,000 रुपये मानधन तुम्हाला दिले जाणार आहे। आता इथून पुढे कॅटेगरी वाईज जे आहे ते वॅकन्सी देण्यात आलेली आहे। पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट या पदांकरिता जर आपण पाहिलं तर जे काही डिपार्टमेंट आहे, जे अपॉइंटमेंट तुमचे ऑफिस असणार आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे। ओके, मानधन गडसाठी 1 जागा आहे। नंतर गुहागरसाठी 1, खेडसाठी 1, राजापूरसाठी 1, दापोलीसाठी 1 आणि चिपळूणसाठी 1 आणि
संगमेश्वरसाठी 1 आणि लांजासाठी 1 जागा आहे। असे मिळून टोटल जर आपण पाहिले तर 8 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे आणि अनुभवाची अट या ठिकाणी देण्यात आलेली नाही। आता पात्रता पहा, एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ ज्या उमेदवारांचं झालेलं आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट या पदासाठी पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट या पदासाठी अप्लाय करू शकतात। ठीक आहे, आता कॅटेगरीज वॅकन्सी या ठिकाणी पहा, SC साठी 1 आहे, ST साठी 1 आहे, VJA साठी 1, OBC साठी 1, EWS साठी 1 आणि ओपन साठी 3 जागा आहेत आणि बेसिक जे काही मानधन आहे 35,000 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। नंतर बजेट अँड फायनान्स ऑफिसर हे पद आहे, यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 20,000 रुपये पर मंथ मानधन दिले जाणार आहे आणि मिनिमम अनुभव जे आहे ते 3 वर्षे तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे आणि हे अनुभव जे आहे ते ओनली फॉर द BCom डिग्री असणाऱ्या उमेदवारांना दिलं जाणार आहे। त्यासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे पद जे आहे ते भरलं जात आहे। त्यामध्ये अकाउंटंट पद आहे, नंतर सायकेट्रिक नर्स आहे, मेडिकल ऑफिसर आयुष आहे। तर पहा सायकेट्रिक नर्स हे पद भरलं जात आहे, त्यासाठी अनुभवाची अट नाही। 1 वर्ष संख्या या ठिकाणी जे काही पद भरलं जाणार आहे 1 जागा आहे केवळ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी या ठिकाणी। ओके, नंतर अकाउंटंट हे पद आहे, त्यासाठी एज्युकेशन तुमचं BCom विथ टॅली सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे। ओके, तर त्यासाठी 18,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे। ठीक आहे, नंतर मेडिकल ऑफिसर आयुष UG आहे, त्यासाठी BA-MS कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतं। मेडिकल ऑफिसर MBBS आहे, यासाठी MBBS तुमचं एज्युकेशन असायला हवं। ओके, संभाव्य पदसंख्या या ठिकाणी 8 आहेत मेडिकल ऑफिसरच्या। नंतर मेडिकल ऑफिसर आयुष मेल आहे, मेडिकल ऑफिसर आयुष फिमेल आहे। यासाठी विद्यार्थी मित्र पहा BA-MS तुमचं एज्युकेशन असायला हवं आणि त्यासाठी एकूण जागा जी आहे ते 4 मेलसाठी आहे आणि 3 फिमेलसाठी आहे। एकूण मानधन जे आहे ते 28,000 रुपये पर मंथ असणार आहे आणि मेल फिमेलसाठी दोन्ही क्रायटेरियामध्ये 28,000 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे। नंतर IPHS कोऑर्डिनेटर आहे, हे पद विद्यार्थी मित्रांनो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी या ठिकाणी भरलं जाणार आहे। नंतर जे काही एज्युकेशन आहे ग्रॅज्युएशन इन बायोमेडिकल इंजिनियर तुमचं एज्युकेशन असायला हवं। IPHS कोऑर्डिनेटर या पदाकरिता 1 जागा आहे ओपन कॅटेगरीमधून आणि 25,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे। एकूण पदसंख्या जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर 25 जागा या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक डिपार्टमेंट अंतर्गत 1 वॅकन्सी या ठिकाणी भरण्यात येत आहे। तर पहा यासाठी तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठीचा अंतिम दिनांक जो आहे ते आपण पाहणार आहोत। तर पहा अर्ज स्वीकारण्यासाठीची जी काही मुदत आहे ते 19 डिसेंबरपासून सुरुवात झालेली आहे आणि 31/12/2024 ही लास्ट डेट या ठिकाणी असणार आहे। 31/12 पर्यंत तुम्ही 10 ते 5 5:30 या वाजेपर्यंत जे काही टाईम देण्यात आलेले आहे सुट्टीचे दिवस बघून या वेळेमध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। ठीक आहे, तुम्ही अर्ज सादर करण्यासाठी जे काही रत्नागिरी जिल्हा परिषद जी काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरती पहा ratnagiri.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती किंवा zpratnagiri.org या अधिकृत वेबसाईटवरती ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तेथून तुम्ही ह्याची लिंक जी आहे विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। त्यामध्ये तुम्हाला अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यायचा आहे, कशा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ते देखील या ठिकाणी फॉर्मॅट जो आहे तो देण्यात आलेला आहे। ही निवड जी आहे विद्यार्थ्यांनो केवळ 11 महिने 29 दिवसांकरिता कंत्राटी स्वरूपामध्ये असणार आहे। त्यासाठी तुम्हाला निवड झालेल्या उमेदवारांकडून समितीने तयार केलेल्या अटी आणि शर्ती मान्य कराव्या लागतील। तसेच 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती करारनामा तुम्हाला सादर करावा लागणार आहे। ठीक आहे, अनुभव संबंधी प्रमाणपत्र जोडले नसल्यास अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही, त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही या पदांकरिता तुमचा अनुभव जे आहे ते ग्राह्य धरलं जाणार आहे। ठीक आहे, वयोमर्यादा पहा 25/4/2026 पर्यंत जे काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अधीन राहून तुमचं कमीत कमी वय हे 18 पेक्षा कमी नसावे आणि जास्तीत जास्त वय जे आहे ते पहा या ठिकाणी पदांव्यतिरिक्त सांगण्यात आलेलं आहे। MBBS विशेषज्ञ असे अतिविशिष्ट विशेषज्ञ या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ही 70 वर्षे आहे आणि वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता या पदाची कमाल वयोमर्यादा ही 65
65 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर पहा कॅटेगरी वाईज या ठिकाणी तुम्हाला जी काही एज मध्ये स्थितीलता आहे ते देखील या ठिकाणी रिझर्वेशन जे आहे ते तुम्हाला मिळू शकतं. ठीक आहे. तर पहा ही माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता कोणत्या पत्त्यावरती सादर करायचं आहे आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते कोणते आवश्यक आहे ते आपण पाहूयात. तर पहा आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित जे काही प्रती आहे ते तुम्हाला सोबत त्या फॉर्ममध्ये जोडायचं आहे. शैक्षणिक अर्हतेबाबतची मार्कशीट, प्रमाणपत्रे, सेमिस्टर पॅटर्न असणाऱ्या उमेदवारांनी अर्जावरती मार्क्स नमूद करत असताना सरासरी गुण नमूद करायचा आहे. त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, तारखेचा दाखला चालेल. नंतर शैक्षणिक जे काही शासकीय निमशासकीय संस्थांमधील तुमचे जे काही काम आहे किंवा अनुभव सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला जोडायचं आहे. तसंच रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आवश्यक आहे. जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत देखील तुम्हाला जोडायचं आहे. ठीक आहे. आता अर्ज सादर करण्याकरिता विद्यार्थ्यांना तुम्हाला A4 साईजचे जे काही पेपर आहे त्या पेपरवरती तुम्हाला दोन्ही बाजूस टंकलिखित अथवा मुद्रित करून सुस्वच्छ अक्षरामध्ये अर्ज सादर करायचा आहे. लिफाफ्यावर पदाचे नाव तुम्हाला लिहायचं आहे. नंतर युनिटचे कक्षाचे नाव ठळक अक्षरात नमूद करायचं आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांनी 150 रुपये या ठिकाणी DD जो आहे तो भरायचा आहे, चलन भरायचं आहे आणि प्रवर्गातील कॅटेगरीमधील उमेदवारांनी 100 रुपये फीस जे आहे ते या ठिकाणी भरायचं आहे. आता कोणत्या नावाने किंवा ह्या खात्या क्रमांकावरती तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी रत्नागिरी या नावाने फिलअप करायचं आहे. IFSC कोड देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो नंतर तुम्हाला जी काही नेक्स्ट प्रोसेस असणार आहे 31/12/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेच्या आतमध्ये तुम्हाला विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करून जे काही आवश्यक डॉक्युमेंट आहे त्याला जोडायचं आहे आणि जी काही जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष किंवा टपालाने पोहोच करायचा आहे. स्पीड पोस्ट करू शकता किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज जे आहे ते दाखल करू शकता. ओके. सो पहा अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो अपडेट आहे. अर्ज सादर करण्याकरिता या काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ओके. सो त्या तुम्हाला फॉलोअप करायचा आहे अर्ज सादर करतेवेळी. ठीक आहे. सो ही महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिराती अनुसरून जर विद्यार्थी तुमचं एज्युकेशन असेल तर तुम्ही या पदांकरिता अर्ज दाखल करू शकता. हा अर्जाचा नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्या पदांकरिता अर्ज सादर करायचा आहे त्या पदांचं नाव देखील या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी तुमचं पासपोर्ट साईज फोटो विथ स्वाक्षरी तुम्हाला साईन या ठिकाणी करायचं आहे. नंतर तुमचं या ठिकाणी संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, पिनकोडसह दूरध्वनी क्रमांक, मेल ID, जन्मतारीख तसेच अर्ज करतेवेळीचे वय किती आहे, जात प्रवर्ग, सर्व विद्यार्थ्यांना माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. एज्युकेशन डिटेल भरायचं आहे. अनुभवाचं संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायचं आहे आणि लास्टला सही करून प्रतिज्ञापत्र एक महत्त्वाचं ते देखील या ठिकाणी भरायचं आहे. ठीक आहे. सो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून हे PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि अर्ज भरायचा आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो आरोग्य खात्यातील ही कंत्राटी स्वरूपाची पदभरती अर्थात NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे आणि फॉर्म भरतेवेळी काही डाऊट असेल तरी कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे. त्या कमेंट्सचं माझ्याकडून मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो माहिती समजली असेल लाईक जरूर करा. तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.